एनिवे, कसं वाटलं आमचं घर? मस्त आहे. ऍक्च्युली तू पहिल्यांदा आलास ना घरी, म्हणून विचारलं. हो, दिवसा पहिल्यांदाच. हॅलो ब्युटिफुल, काय कुठे आहेस? हा, ते मी काकांच्या घरी आहे ना. हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम ना, आल वेट. नाही नको, पाठ कशाला बघतोस तू? कसं आहे, मी कधी परत येणार नाही हे फिक्स नाही. आणि तसंही आपण उद्या कॉलेजमध्ये भेटू ना, ठीक आहे? बाय. तुला खरं सांगू, आम्हा दोघांचं वर्तमान बघता आम्हा दोघांचं भविष्य काय असेल किंवा आम्हा दोघांचं एकत्र भविष्य असेल की नसेल हे आता येणारा काळच ठरवेल. काय आलं? बघ ना, सकाळ सकाळ गाडी पंक्चर झाली. ओके, तू तू टेन्शन घेऊ नको. मी 2 मिनिटात आलो. अरे पण कुठे चाललाय? थांब थांब तू, मी आलो, लगेच आलो. अरे पीछे वाला टायर. चल. थँक यू. दॅट वॉज रिअली स्वीट. थँक्स. इट्स ओके. मी माझी ड्युटी केली मित्र म्हणून. तुला राग येणार नसेल तर एक विचारू? हा, विचार ना. खरं तर एखाद्या मुलीच्या गाडीचा टायर पंक्चर आहे म्हटल्यावर एखादा मुलगा तिला लिफ्ट ऑफर करेल पंक्चर काढून न देता. पण तू तसं केलं नाहीस का? माझा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. म्हणजे कुणाची तरी संधी एखाद्याची साधना असू शकते आणि एखाद्याची साधना कोणाची तरी संधी. कॉलेजला लवकर पोहोच. बंदे में दम है. हा, दम आलू. मस्त दम आलू आणाच डब्यात, छान. अरे खूप दिवस झाले अर्चनाचे आजचे दम आलूच नाही खाल्ले यार. नाही सर, म्हणजे अर्चूची तब्येत जरा बरी नाही आज. हो, काय झालं तिला? तिला फोन दे. हा. काय ग, काय झालं तुला? नाही, काय नाही, जरा डोकं दुखतंय आणि सर्दी झाली आहे खूप. एक काम कर, दिवसभर आराम कराच. बरं, अनिलला रजा देऊ का ऑफिस मधून आज?
नाही, काही गरज नाही हो त्याची. मी करते आराम. नाही पण तू अजिबात किचन मध्ये पाय टाकू नकोस हं? बाहेरून मागव काहीतरी, कळलं? हो हो. अनिलला दे बरं जरा. हा. हां सर. अनिल, तिची जरा काळजी घे. तू तिला डॉक्टरकडे घेऊन जा हं? ओके सर. आणि आज ऑफिसला नाही आलास तरी चालेल, कळलं? हो सर. दम आलू दमला असेल तर उकडलेल्या भाज्यांचा डबा तयार आहे गाडीत ठेवून. इंदा काका, त्याची काही गरज नाही बरं का? आणि बघा, दम आलू दमला ना तरी हॉटेलात मलाई कोफ्ता, चना मसाला, पनीर मिळतं हो. नाही पण अर्चनाच्या हाताची टेस्ट नाही हो त्याला. मला काय म्हणायचं आहे कळतंय ना तुला? नाही ना अजून. म्हणजे बघ, पदार्थ असो अथवा माणूस, टेस्ट ही कशी डेव्हलप करावी लागते. म्हणजे बघ, तुला उदाहरण द्यायचं झालं ना तर मी लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजचं देतो. अरेंज मॅरेजमध्ये कसं आपल्या जोडीदारासोबत जुळवून घेत ती टेस्ट डेव्हलप करत संसार नामक जेवणाचा स्वाद घेता येतो. बरोबर आहे रे. संसार नामक जेवणाचा स्वाद घेता येतो. मस्तच आहे. आणि लव्ह मॅरेजमध्ये कसं आधीच आपण एकमेकांना आवडलेलो असतो, त्यात फक्त गरज असते ती प्रेम नावाचा पदार्थ ऍड करायची. बर, आलं लक्षात. पण ह्यात एक तिसरा प्रकार पण आहे. तिसरा कोणता प्रकार? तुझा मित्र मानस. मानस? त्याचं काय आता? त्याला वैदेही इतकी आवडते पण तो तोंडच उघडत नाही. असं समोर ताट वाढलेलं असूनही उपासाची आवड असणारे म्हणजे मानस सारखे लोक. हे बघ, हे असं असेल ना तर तुझी वैदेही सुद्धा त्या तिसऱ्या प्रकारात मोडते. अरे म्हणजे मानस नाही बोलत तिच्याशी, ठीक आहे, पण मग वैदेही का नाही बोलत? ती कोणाची वाट बघते? 4 वाजलेत, वैदेही कधी येईल? तो कामाला लागतो. अरे हाय. हाय. हे बघ ना, प्रॉब्लेम झालाय. काय आलं? पंक्चर झाली गाडी परत. परत? हा, काय चाललंय काय बघ आज? ना. तू माझं एक काम करू शकतोस का? पंक्चर काढून देऊ ना, मी काढून देतो. पंक्चर काय काढतोस सतत? म्हणजे मला वेळ नाहीये. मला ना जरा लवकर जायचंय, तर तू मला तुझ्या बाईकने घरी सोडतोस का? मी सोडू? हा, इफ यू डोंट माइंड. चालेल, सोडतो ना. बसू? या, थँक्स. बसली? तू नेहमीच इतकी स्लो चालवतोस का गाडी? नाही, असं काही नाहीये. हो, म्हणजे माझी कंपनी जरा जास्त वेळ मिळावी म्हणून हे सगळं चाललंय का? नाही. सॉरी, तुला लेट होतोय ना, मी फास्ट चालवतो. बरं, कॉफी घ्यायची का आपण? कॉफी? कॉफी? हा. अगं, तुला लेट होतोय ना, मग कॉफी काय मध्ये? लेट? हा, हा, ते लेट होत होतं. नाव इट्स फाईन. मग आपण घ्यायची का कॉफी माझ्या फेवरेट हॉटेलमध्ये? हो, चालेल ना. ठीक आहे. इथून स्ट्रेट आणि सिग्नल वरून राईट. राईट. यू आर ॲब्सोल्युटली राईट अनिल. नाही, यात रिस्क आहे पण रिवॉर्ड्स पण आहेत, राईट? हो सर, पण या टेंडरमधल्या क्लॉज 5A आणि 18 मधल्या अटी खूप जाचक आहेत. हो सर, क्लॉज 5A जाचक आहेच. म्हणजे त्यात ऑलमोस्ट 0 स्कोप एररसाठी. कंप्लायन्स खूप स्ट्रिक्ट आहे, पेनल्टी खूप जास्त आहे. क्लॉज 18 मधल्या बऱ्याचशा अटी खूप जाचक आहेत. मान्य आहे. मग सर, हा प्रोजेक्ट जर आपण घेतला तर
खूप काही स्टेकला लागेल. अगदी बरोबर. तुम्ही या प्रोजेक्टचा खूप बारीक अभ्यास केलाय. पण हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यावर आपली कंपनी 5 पट मोठी होईल याचा कोणी विचार केलाय का? मला एक सांगा, तुमचा माझ्यावर आणि स्वतःवर विश्वास आहे का? हो सर. हो सर. आणि माझा तुमच्या सगळ्यांवर आणि तुमच्या कॅपॅबिलिटीवर पूर्ण विश्वास आहे. थँक्यू सर. आणि हा विश्वासच हे प्रोजेक्ट यशस्वी करेल. आपण हे प्रोजेक्ट घेतोय. ओके. आणि आपल्या ऑफिसमध्ये या प्रोजेक्टचं नाव असेल प्रोजेक्ट. विश्वास आणि आत्मविश्वास या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे एखाद्याचा विश्वासघात झाला तर त्याचा आत्मविश्वास डळमळू शकतो, आणि तोच विश्वास जर का सार्थ ठरला तर आत्मविश्वास वाढतो. हा. युअर राईट. पण म्हणून आयुष्यात कोणावर विश्वासच ठेवायचा नाही का? नाही, मी असं म्हणतच नाही की आयुष्यात कोणावर विश्वासच नाही ठेवायचा. तसं झालं तर जगणंच मुश्किल होईल ना. एक्झॅक्टली. मी सुद्धा तेच म्हणते. मी असं म्हणतोय की विश्वास ठेवायचा, पण तो विचार करून ठेवायचा. म्हणजे वेळ लागला तरी चालेल, पण ज्या माणसावर आपण विश्वास ठेवतोय ना, तो माणूस विश्वास ठेवायच्या लायकीचा आहे की नाही हे स्वतःपुरतं कन्फर्म करून घ्यायचं. कारण विश्वास म्हणजे अपेक्षा, आणि अपेक्षा भंग झाला की विश्वास तुटतो. त्यामुळे एखाद्याच्या मनावर खूप मोठा आघात होऊ शकतो, आणि कदाचित एखाद्याचा आत्मविश्वास पूर्णपणे निघून जाऊ शकतो. तू हे जे काही म्हणतोयस ते मला एक थॉट म्हणून पटतंय. पण मला काय वाटतं माहितीये, म्हणजे मला असं वाटतं की एखाद्यावर विश्वास ठेवायचा की नाही ह्याचा विचार करत बसलो ना आपण, तर कदाचित आपल्या आयुष्यातून खूप चांगली व्यक्ती जाऊ शकते, आणि हे आपण लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे मला असं वाटतं की कधीतरी आपण आपल्या मनाचा कौल घ्यावा, कोणावर तरी मनापासून विश्वास ठेवावा, आणि असा तो किंवा ती ओळखण्यासाठी डोळे, मन आणि बुद्धीचे दरवाजे आपण उघडे ठेवायला हवेत. इनफॅक्ट आपल्याला सिग्नल्स मिळत असतात, पण कधी कधी अति काळजीमुळे किंवा अति भीतीमुळे आपण ते सिग्नल्स बघत नाही, किंवा बघत असूनही ते इग्नोर करतो. हा, तू म्हणतेस तसं असेल, पण ह्याचं कारण म्हणजे रिस्क. अरे पण आयुष्यात रिस्क ही घ्यावीच लागते, आणि काही रिस्क तर खूप मोठे रिवॉर्ड्स देतात. हो, पण काही रिस्क कधी कधी एवढं नुकसान करतात की चांगल्या सुरळीत चाललेल्या आयुष्यात सुद्धा लहान लहान आनंद हिरावून नेतात. पण मला असं वाटतं की अशा वेळी आपण रिस्क घ्यावी आणि परिणाम काळावर सोडून द्यावेत. मी पण योग्य काळाचीच वाट बघतोय. अर्चना, अगं काळ कधी कोणाला सांगून येतो का? कधीही कोणावर काय वेळ येईल काही सांगता येते का? हो ना. अगं त्या ललिताचं बघितलंस ना? ललिता कोण हो? अगं ती 3 नंबर मधली दाभोळकरांची मुलगी. हा काय झालं तिचं? अय्या, म्हणजे तुला माहीतच नाहीये? कमाल आहे बाई तुझी. कसं होणार तुझं? हो ताई, घरातली कामं संपतायत का? बाहेर पडायला वेळच मिळत नाही. जाऊ दे, आता मीच सांगते. अगं त्या ललिताचं लग्न झालं होतं ना 8 वर्षांपूर्वी. 8 वर्ष झाली त्याला? आता लग्न झालं असं वाटतंय. काल कसलं झाली 8 वर्ष. ते जाऊ दे ग, मुद्द्याचं ऐक. तर त्या ललिताचा आपल्या नवऱ्यावर आणि घरच्यांवर भारी विश्वास, पण काय 8-10 दिवसांपूर्वी तिचा नवरा गेला ना अचानक. मग काय राहत्या जागेवर क्लेम केला घरच्यांनी. नॉमिनेशन नव्हतं ना, आता मॅटर कोर्टात, आणि ही परत दाभोळकरांच्या घरात. खूपच वाईट झालं. इतक्या लहान वयात नवरा गेला आणि जागाही. तरी मी अनिलला म्हटलं करायच्या सया, पण नाही, तुमचे साहेब आले ना मध्येच आणि घातला सगळा गोंधळ. तसं नाहीये ताई. नाही, तसंच आहे. कोण कुठला तो परका माणूस, त्याच्यावर अनिलचा विश्वास. आणि मी इथे सख्खी बहीण आहे, पण तिची मात्र किंमत नाही. ताई इतकं मनाला लावून घेऊ नका. आपण काही वेगळे आहोत का? आपण एकच होत की नाही? आणि एक सांगू का, हे पुरुष आहेत ना, ते वेगळा विचार करतात आणि आपण बायका वेगळा विचार करतो.
पण सगळ्या पुरुषांचे विचार नसतात हो सारखे. एक आमचा अनिल आहे जो तुझ्या मुठीत असतो, आणि एक आमचे हे संसाराची मुळी परवाच नाही. येता जाता जळले मेले ते पत्ते, नाहीतर मला आपले सारखे येऊन जाऊन टोमणे. माझा स्वभाव गरीब आहे ना म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना तर गेली असती पळून. ताई उपमा करते, आता खाऊनच जा. असं म्हणतेस? चालेल. अर्चना, एक सिक्रेट सांगू? उपम्यात ना 4 काजू घालायचे, म्हणजे चव कशी मस्त लागते. हा, तूच ग बाई तूच. तू आहेस म्हणून माझ्या आवडीनिवडी जपतेस हो. अशीच राहो. बरं, मला तुझ्या आवडीनिवडी सांग. मला आयुष्य आवडतं. हा, अरे तू तू सतत फिलॉसॉफिकलच बोलत असतोस का? नाही म्हणजे जरा साधं नॉर्मल मुलासारखं काहीतरी बोल ना प्लीज. म्हणजे इतकी मस्त संध्याकाळ आहे, तुझ्या समोर एक मुलगी बसली आहे आणि तुला फिलॉसॉफी सुचते. आय मीन, मी इतकी बोर दिसते का? नाही नाही, काहीतरीच काय. मग कशी दिसते मी? व्यवस्थित दिसतेस तू, म्हणजे एकदम नॉर्मल. अरे काय नॉर्मल, ही काय कॉम्प्लिमेंट आहे? नाही आय मीन, सुंदर मुलींना कॉम्प्लिमेंट कशा द्यायच्या हेही तुला माहित नाहीये का? नाही नाही, तसं नाहीये. मग कसं आहे? कशी दिसते मी? छान दिसतेस तू. अरे वा, आता एकदम छान दिसते बोलून तू फ्लर्टच करायला लागलास. हे नाही नाही वैदी, मी फ्लर्ट वगैरे नाही करत आहे. मला तसं काही म्हणायचं नव्हतं. तू प्लीज रागवू नको. अरे हो, चिल चिल. मी सहज विचारलं तुला, इतका का घाबरतोयस तू? चिल. बरं तू सांग ना मला, तुझे हॉबीज सांग. मला ना दिशाहीन फिरायला आवडतं. म्हणजे लांब रस्ते, डोंगर, जंगल यावर बाईक घेऊन रपेट मारायला आवडतं. ट्रेक करत एखादा उंच कडा सर करून निसर्गाच्या एकदम जवळ जायला आवडतं. आणि वर गेल्यावर खाली दिसणाऱ्या दरीत बघून चढणारी झिंग आवडते. हे सगळं खूप भारी आहे. वैदे, माझं ना एक स्वप्न आहे. काय? मला ना हे पूर्ण जग बाय रोड फिरायचं. म्हणजे देवाने निर्माण केलेली निसर्गाची विविध रूपं अनुभवायची. म्हणजे वेगवेगळे देश, तिकडची माणसं, संस्कृती, तिकडचं वातावरण असं ऍक्च्युअली अनुभवायचं. खूप मस्त आहे तुझं स्वप्न. वैदे, माझं ना एक स्वप्न आहे. काय? मला ना हे पूर्ण जग बाय रोड फिरायचं. म्हणजे देवाने निर्माण केलेली निसर्गाची विविध रूपं अनुभवायची. म्हणजे वेगवेगळे देश, तिकडची माणसं, संस्कृती, तिकडचं वातावरण असं ऍक्च्युअली अनुभवायचं. खूप मस्त आहे तुझं स्वप्न. नक्की पूर्ण हो. थँक्स. पण मला एक सांग, तू लेखन कसं काय करतोस? कविता वगैरे माझं एक्सप्रेस व्हायचं एक मीडियम आहे. म्हणजे डोळ्याला जे दिसतं, मला जे आवडतं ते शब्दातून, कवितेच्या रूपातून मी चित्रित करतो. वाव, म्हणजे शब्दचित्रकार, राईट? आणि एखादी ट्यून वगैरे सुचली तर मग ती कंपोज करतो. दॅट्स रिअली इम्प्रेसिव्ह. हॅलो. हॅलो वैदेही, हा कुठे आहेस? अरे मी जस्ट घरी आले आणि रिलॅक्स करते. अगं तुझी बाईक तशीच आहे कॉलेज पार्किंग मध्ये. किल्ली पण आहे इग्निशनला आणि हेल्मेट पण आहे गाडीवर. अरे हा, ती पंक्चर झाली ना, सो मी तिथेच ठेवली. अच्छा अच्छा, हा ठीक आहे ना, आल रिपेअर इट. ओके ओके, चल चल, बाय बाय. नाही नाही नाही, नको. अरे तू कशाला उगाच त्रास करून घेतोय मी. हॅलो. समीरचा फोन होता का? काय म्हणाला? अरे काही नाही रे, तू नको ते उचापत्या करत असतो. पण तू त्याच्याशी खोटं का बोललीस? खोटं? हा, तू म्हणालीस ना की तू घरी रिलॅक्स करतेस, पण तू तर इकडे आहेस.
खोटं कुठे खोटं कुठे बोलले मी, आणि मी कधीच खोटं बोलत नाही. म्हणजे समीरला सांगितलेलं खरं आहे का? मी इथे बसून रिलॅक्सच करते ना. हो. हा म्हणजे फरक इतकाच आहे की मी आता घरी नाही, इथे रेस्टॉरंटमध्ये. हा मग मी तेच म्हणतोय, समीरला सांगितलेलं खोटं नाहीये का? नाही. आणि तुझ्या फिलॉसॉफिकल भाषेत सांगायचं झालं तर एखादं सत्य जगवण्या किंवा वाढवण्यासाठी एखादं असत्य किंवा अर्धसत्य बोललो तर काहीच हरकत नसते, राईट?